नमस्कार मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला आपण बिल्डिंगचा मेन एंट्रन्स गेट पाहत आहोत। बिल्डिंगचा पूर्ण आजूबाजूचा परिसर पाहूया। 2 विंगचा कॉम्प्लेक्स आहे। स्टील प्लस 7 फ्लोअरची बिल्डिंग आहे ही। या बिल्डिंगला पूर्ण आपल्याला वॉल कंपाऊंड देखील पाहायला मिळेल। टोटल या बिल्डिंगला 10 वर्ष पूर्ण झालेले आहे। बिल्डिंगच्या समोर आपल्याला 2 व्हीलर आणि 4 व्हीलरच्या पार्किंगसाठी बराच मोठा स्पेस पाहायला मिळत आहे। पुन्हा एकदा एंटायर पूर्ण बिल्डिंगचा व्ह्यू पाहूया आपण आणि वळूया मित्रांनो आपण बिल्डिंगच्या एंट्रन्स लॉबीकडे। लोकेशन आहे डोंबिवली वेस्टला गरीबाचा वाडा। या लोकेशनमध्ये आज आपण फ्लॅट पाहणार आहोत। समोर आपल्याला वेटिंग एरिया पाहायला मिळतोय। थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला राईट साईडला स्टेअर्स पाहायला मिळतील आणि त्याच्याच अपोजिट साईडला आपल्याला लिफ्ट पाहायला मिळत आहे। या लिफ्टला पॉवर बॅकअप देखील दिला गेलेला आहे। 7 माळ्याची बिल्डिंग असून फ्लॅट हा 4थ्या माळ्यावरती पाहायला मिळेल। एका फ्लोअरला टोटल आपल्याला 4 फ्लॅट पाहायला मिळणार आहे। समोर आपण लॉबी एरिया पाहतोय, समोर आहे लिफ्ट। तर वळूया मित्रांनो आता आपण 1 BHK फ्लॅटकडे। समोर आहे 1 BHK फ्लॅट। फ्लॅटचा एंट्रन्स, फ्लॅटला समोर आपल्याला सेफ्टी डोर पाहायला मिळत आहे। या फ्लॅटचा बिल्टअप एरिया 620 एवढा आपल्याला पाहायला मिळेल। ओल्ड कन्स्ट्रक्शन असल्यामुळे आपल्याला युजेबल कार्पेट एरिया जास्त पाहायला मिळणार आहे। तर समोर आपण पाहतोय फ्लॅटचा लिव्हिंग रूम, अटॅच बाल्कनी, खूपच स्पेशियस आपल्याला लिव्हिंग रूम पाहायला मिळत आहे। एंटायर पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहूया आपण। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, कारण येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहील। तर समोर आपण पाहतोय लिव्हिंग रूमची फुल साईज विंडो। विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला एक 2 फुटाच्या आसपास बाल्कनी पाहायला मिळते। या बाल्कनीला आपल्याला हाफ ग्रिल लावलेली पाहायला मिळते, तसेच सेफ्टी ग्रिल देखील पाहायला मिळत आहे। पुन्हा एकदा या लिव्हिंग रूमच्या बाल्कनीमधून पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहूया। मित्रांनो, या फ्लॅटच्या लिगॅलिटीबद्दल बोलायचं झालं तर KDMC पासिंग असून कन्व्हेन्स डीड झालेली आहे आणि सगळे डॉक्युमेंट क्लिअर आहेत। OC CC। समोर आपण पॅसेज एरिया तर पाहिलाच आहे। लेफ्ट साईडला आपल्याला टॉयलेट आणि वॉशरूम एरिया पाहायला मिळत आहे। समोर आपण पाहतो वॉश बेसिन। टॉयलेटला आपल्याला फुल वॉल टाईल सेटअप पाहायला मिळत आहे। समोर आहे वॉशरूम एरिया। पाण्याबद्दल बोलायचं झालं तर या ठिकाणी आपल्याला बोरिंग आणि पिण्याचं पाणी अवेलेबल असणार आहे आणि बोरिंगचं पाणी यूज करण्यासाठी असणार आहे। वळूया मित्रांनो या फ्लॅटच्या किचनकडे। समोर आपण किचनचा एंट्रन्स पाहतोय। एंटायर पूर्ण किचनचा व्ह्यू पाहूया आपण। किचनला आपल्याला डबल प्लॅटफॉर्म पाहायला मिळत आहे आणि किचनमध्ये एंटर केल्यानंतर लेफ्ट आणि राईट साईडला स्पेस पाहायला मिळत आहे, जिथे आपण फ्रीज किंवा वॉशिंग मशीन ठेवू शकणार आहोत। हा आहे किचनचा सर्व्हिस प्लॅटफॉर्म। मित्रांनो, या लोकेशनच्या आजूबाजूला आपल्याला स्कूल, कॉलेज, मार्केट, हॉस्पिटल, बँक, ATM एक 4 ते 5 मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळणार आहे। किचनच्या विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला एक 2 फुटाचा सज्जा पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा पूर्ण किचनचा व्ह्यू पाहूया। समोर आपल्याला किचनमध्ये पोटमाळा देखील दिला गेलेला आहे। समोर आहे स्टीलचं सिंक। हा आहे किचनचा मेन प्लॅटफॉर्म। किचनमध्ये आपल्याला किचन ट्रॉली देखील पाहायला मिळत आहे। पुन्हा एकदा पूर्ण किचनचा व्ह्यू पाहून वळूया मित्रांनो या फ्लॅटच्या बेडरूमकडे। मित्रांनो, या फ्लॅटची जी प्राईज असणार आहे 42 लाख एवढी असेल। यामध्ये सायलेंट निगोशिएबल नक्कीच होणार आहे। या बिल्डिंगचं वय 10 वर्ष पूर्ण झालेलं आहे। समोर आपण पाहतो बेडरूममध्ये वॉर्डरोबसाठी दिला गेलेला सेपरेट स्पेस तो 3 फुटाच्या आसपास आपल्याला पाहायला मिळत आहे। एंटायर पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहूया आपण। समोर आहे बेडरूमची विंडो। विंडोच्या बाहेर पाहिलं तर सेम आपल्याला एक 2 फुटाच्या आसपास सज्जा पाहायला मिळणार आहे।
पुन्हा एकदा पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहूया. मित्रांनो, फ्लॅट तर आपला पाहून झाला आहे. पुन्हा एकदा एंटायर पूर्ण फ्लॅटचा व्ह्यू पाहूया. मित्रांनो, हा फ्लॅट आपल्याला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. हा फ्लॅट आपल्याला पाहायचा असेल, विजिट करायची असेल किंवा या फ्लॅटबद्दल अजून काही माहिती हवी असेल तर आपण दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता. व्हिडिओला एंडपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.